ज्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारालाच पराभूत केलं तेच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम करणार आहेत। नाशिकचे गोकुळ गीते विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मोठा विजय मिळवल्यानंतर थेट मुंबईत जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतात। यानंतर सगळ्यांनाच वाटलं की आता त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार, पण तसं काहीच झालं नाही। त्यांना थेट पक्षात न घेता शिवसेनेचे सहयोगी सदस्य करण्यात आले। आता गीते शिवसेनेत पक्षप्रवेश का करू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार आहेत। जर त्यांनी आता अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला तर पक्षांतराच्या नियमांमुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। अशा परिस्थितीत त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागू शकतो आणि पुन्हा निवडणूक लढवून जिंकावं लागू शकतं। त्यामुळे कोणताही धोका न घेता त्यांना सहयोगी सदस्य म्हणून ठेवण्यात आले। म्हणजे गोकुळ गीते हे शिवसेनेचे अधिकृत सदस्य नाहीत, पण त्यांचा राजकीय पाठिंबा हा पूर्णपणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला आहे। तसेच गीते यांनी सांगितलंय की ते शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीवर आणि दिलेला शब्द पाळण्याच्या स्वभावावर अतिशय प्रभावित आहेत। कदाचित भविष्यात ते शिवसेनेत प्रवेश देखील करू शकतात। म्हणून सध्या गोकुळ गीते पक्षाबाहेर असले तरी राजकीय दृष्ट्या ते शिंदेंचे खास सदस्य आहेत। तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा।